तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये जवळपास 11 नंबरपर्यंत ट्रान्झॅक्शन आपण कंप्लीट केले आणि काल संडे होता, तर मी तुम्हाला म्हटलं होतं की संडेला आपण व्हिडिओ पब्लिश नाही करणार. मात्र तुम्हाला मागच्या व्हिडिओजची रिव्हिजन मी करायला सांगितलेली होती, बरोबर आहे. तर बहुतेकांनी रिव्हिजन केलेली पण आहे, काहींनी मला शंका पण विचारल्या, त्यांचा आपण डाऊट्स क्लिअर पण झाले. अजूनही कोणाला काही डाऊट्स असतील तर मला तुम्ही विचारू शकतात. तर आता बघा, मी इथे ह्या पेजवर 12 पासून तर 17 नंबरचे ट्रान्झॅक्शनपर्यंत ट्रान्झॅक्शन्स लिहून ठेवलेले आहेत. आपण ते क्लिअर करू. त्या अगोदर लक्षात घ्या, जे 12, 13, 14 आणि 15 मी लिहिलेले आहेत, त्याच्या अगोदर आपण 16 आणि 17 नंबरचं ट्रान्झॅक्शन घेऊ, नंतर 12 पासून आपण येऊ लवकर समजण्यासाठी. तर आपण बघा, जे मागचे काही क्वेश्चन्स होते त्याच्यामध्ये आपण जे घेतलं त्याचं आपण 1-2 मिनिटात रिवाईज करून घेऊ. बघा, हे पहिल्या 5 ट्रान्झॅक्शनमध्ये ह्या टाईपचे आपण ट्रान्झॅक्शन्स घेतलेले होते. याच्यामध्ये कॉलम्स थोडेसे वेगळे होते, बरोबर आहे. कोणते कोणते ट्रान्झॅक्शन होते? मशिनरी परचेस, मशिनरी सोल्ड, नंतर म्हणजे रोख खरेदी केली, रोख विकली. इथे मशिनरी परचेस फ्रॉम केशव, उधार खरेदी केली, इथे उधार विकली. त्यानंतर इथे व्यक्तीचं नाव पण होतं, कॅश पण होतं, पण आपण तिथे रोखीने खरेदी केली होती, कारण नियम शिकायला मिळाला होता की कोणत्याही ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश शब्द असेल तर तो व्यवहार रोखीचा मानावा. आता कॅशच्या ठिकाणी चेक शब्द आला, बँक शब्द आला, तरी पण तो व्यवहार रोखीचाच मानावा लागतो. ओके. यानंतर 6व्या ट्रान्झॅक्शनमध्ये बघा, 6व्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण खर्चाचे ट्रान्झॅक्शन बघितले होते, एक्सपेन्सेस काय होते ते बघितले होते. मग सॅलरी पेड, रेंट पेड हे 2 एक्सपेन्सेस झाले. रेंट रिसिव्ड इन्कमची ट्रान्झॅक्शन होतं, कमिशन पेड एक्सपेन्सेस होतं, कमिशन रिसिव्ड इन्कम होतं, सॅलरी पेड हे आपलं एक्सपेन्सेस होतं. तर इथपर्यंत आपण जवळपास 11 ट्रान्झॅक्शन मागच्या लेक्चरपर्यंत आपण कव्हर केले होते. आता आपण 12व्या ट्रान्झॅक्शनपासून आपल्याला आजच्या व्हिडिओत आपण सुरुवात करणार आहोत. तर 12वं ट्रान्झॅक्शन डायरेक्ट न घेता आपण 16 आणि 17 नंबर ट्रान्झॅक्शन बघू. तर बघा आता, तर या ठिकाणी 12 नंबरपासून तर 17 नंबरपर्यंत ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिसत आहेत. पण लक्षात घ्या, आपण डायरेक्ट 12 न घेता डायरेक्टली आपण 16 आणि 17 नंबरकडे जाणार आहोत. त्याचं रिझन पण सांगतो, कारण बँकेचे ट्रान्झॅक्शन इथे होणार आहेत, बरोबर आहे. पहिल्या 4 ट्रान्झॅक्शन जे आहेत ते बँकेचे आहेत आणि पुढचे 2 पण बँकेचे आहेत. पण मग बँकेत पैसे जमा केल्यावर आणि काढल्यावर काय व्यवहार होतात ते आपण समजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण 16-17कडे जाऊ. आणि तुम्ही लिहिताना सेम असं पण लिहा, काही फरक पडणार नाही. फक्त समजताना 16 आणि 17 लवकर समजून घ्या, ते लवकर समजण्यासाठी आहे. तर बघा, आता आपण 16 आणि 17 नंबर ट्रान्झॅक्शन घेऊ. कॉलम्स लक्षात घ्या, ट्रान्झॅक्शन तुम्ही दिलेले आहेत ऑलरेडी. त्या ट्रान्झॅक्शनमध्ये 2 अकाउंट्स जे मेन आहेत, डेबिट आणि क्रेडिट, ते कोणते कोणते आहेत ते इथे येऊन जाईल. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, क्लासिफिकेशन ऑफ जे अकाउंट्स आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्समध्ये काय येईल, जे आपण 2 अकाउंट्स घेतले तर ते अकाउंट्स वेगळे वेगळे पर्सनलला येईल, रिअलला येईल की नॉमिनलला येईल, ते क्लासिफिकेशन त्याला म्हणतात. 2 इफेक्ट्समध्ये आपण काय बघितलं होतं की आता रिअलमध्ये जर आलं तर कम्स इन आहे की गोज आउट आहे, बरोबर आहे की नाही. नॉमिनलला आलं एक्सपेन्सेस आहे की इन्कम आहे. त्यानंतर जर पर्सनल अकाउंटला असेल तर रिसिव्हर आहे की गिव्हर आहे, ते आपल्याला इथे बघायचं आहे. आपण त्याचा क्लिअर करणार आहोत. बघा, तर बघा, आता आपण 16 नंबर ट्रान्झॅक्शन डायरेक्ट सॉल्व्ह करणार आहोत. समजून देतो अगोदर. कॅश डिपॉझिटेड इन टू बँक. डिपॉझिटेडचा अर्थ होतो जमा केले. डिपॉझिटचा अर्थ होतो जमा केले. आपण पैसे जमा केले. कॅश म्हणजे रोख पैसे, रोख पैसे म्हणजे जे नोटा आपण वापरतोय ते पैसे. तर कॅश डिपॉझिटेड, आपण पैसे जमा केले इन टू बँक. इन टू म्हणजे च्यामध्ये, बँकेमध्ये आपण पैसे जमा केले. आता मला सांगा मित्रांनो, बँकेत जर आपण पैसे जमा करतोय तर जो आपला बिझनेस आहे त्या बिझनेसचं जो अकाउंट बँकेत आहे ते बँक अकाउंट असतं, बरोबर आहे.
तर आपण काय करतोय, बिझनेसच्याच बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करत आहोत. मला सांगा इथे खर्च आहे का? पैसे जात आहेत पण पुन्हा ते रिटर्न मिळणार आहेत की नाही, तर आपण याला खर्च नाही म्हणू शकत. बरोबर आहे की. मग तुम्ही म्हणाल इन्कम असेल, तर इन्कमचा काही संबंधच येत नाही, आपण काही विकलंच नाही इथे. इन शॉर्ट फक्त काय आहे, आपले जे पैसे आपल्याकडे होते ते पैसे आपण काही भविष्याच्या व्यवहारांसाठी आपण ते बँकेत जमा करून ठेवलेले आहेत. तर बँकेत पैसे जमा केल्यावर एंट्री होते की नाही, ही जो सगळ्यात महत्त्वाची एंट्री असते. बरोबर आहे. याला कॉन्ट्रा एंट्री पण म्हणतात. फक्त शब्द लक्षात ठेवा, याला कॉन्ट्रा एंट्री पण म्हणतात. मग आता पैसे बँकेत जमा केले तर 2 अकाउंट आपल्याला शोधून काढायचे आहेत. आता मला सांगा याच्यामध्ये 2 पार्ट जे सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते कोणते कोणते असतील. एक तर बँक आहे, बघा मी इथे लिहितो पहिलं बँक, कारण इथे बँकेचा संबंध येतोय. आपण पैसे बँकेत जमा करतोय. बँकेचं नाव जर असेल SBI, HDFC, IDBI, बरोबर आहे, सेंट्रल बँक, तर बँकेचं नाव लिहा. पण बँकेचं नाव नाही आहे म्हणून फक्त आपण बँक लिहिलं. आता दुसरं क्रिया काय करते, आपण बँकेत पैसे जर जमा करतोय तर आपल्याकडनं पैसे जाणार आहेत, म्हणजे या कॅशचा इथे उल्लेख आपल्याला करावा लागेल. मग सेकंड अकाउंट आपल्याला घेणार आपण कॅश. इतकं सिंपल आहे बघा. पहिलं अकाउंट कोणतं घेतलं आपण, बँक, आणि दुसरं कोणतं घेतलं, कॅश. इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला विचारून घ्या. आता कॅश डिपॉझिटेड इन टू बँक, आपण बँकेत पैसे जमा केले. तुम्ही म्हणाल सर आपला संबंध आला, आपला काही संबंध नाही आहे. आपण जरी पैसे जमा करायला गेलो, आपण आपल्या बिझनेस मार्फत पैसे जमा करायला गेलेलो आहोत, बिझनेसच्या अकाउंटला आपण जमा करत आहोत. बरोबर आहे की नाही. म्हणजे कॉन्ट्रा एंट्री याला कावर म्हटलं मी, की जे काही व्यवहार फक्त बिझनेसचं आणि बँकेचं असतं, कॅश आणि बँक जेव्हा एका एंट्रीमध्ये येईल तेव्हा आपण त्याला कॉन्ट्रा एंट्री म्हणतो. ते आपल्याला पुढे बघायला मिळेलच. तर इथपर्यंत लक्षात घ्या, आपण बँकेत फक्त पैसे जमा करतोय तर काय होतंय, फक्त आपल्याकडे जे पैसे शिल्लक आहेत दुकानामध्ये, बिझनेसमध्ये, ते पैसे फक्त आपण बँकेच्या अकाउंटला जमा करतोय. इथे आपला काही खर्च पण नाही आहे, काही इन्कम पण नाही आहे. बरोबर आहे की नाही, काही खरेदी विक्री पण नाही आहे. फक्त आपण काय करतोय, आपल्याकडचे पैसे बँकेत आपण जमा करून देतोय. मग आपल्याकडनं पैसे गेलेले आहेत तर कॅशचा संबंध येईल, पैसे कुठे गेले, बँकेत गेले, तर बँकेचा संबंध पण येईल. मग 2 अकाउंट्स आपल्याला सापडले, बँक आणि कॅश. इथपर्यंत क्लिअर झालं असेल. आता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स करायचं आहे, म्हणजे या बँकेला पर्सनल लावायचं, रिअल लावायचं की नॉमिनल लावायचं. कॅशचं आता बघा, आपण पहिल्या ट्रान्झॅक्शनपासून बघतोय, कॅशला आपण नेहमी कोणतं अकाउंट लावतोय, रिअल. आता तिथे जर रिअल लावलं आहे, आता वर्षभर पण आपण अकाउंट अभ्यास करत बसलो तर कॅशला रिअल अकाउंटच लागेल. हे अगोदर तुम्ही क्लिअर करून घ्या, कॅश आता बदलणार नाही. तर मग हे क्लिअर झाल्यानंतर आपल्याला बँकेचं बघायचं आहे. तर बघा नियम, मी परत आपला कागद समोर आणतो, त्यात आपल्याला क्लिअर होऊन जाईल. तर बघा मी कागद समोर आणतो आहे, आणला बघा. पर्सनल अकाउंट व्यक्ती व संस्था संबंधी आहे. बघा हा शब्द लक्षात घ्या, संस्था. बँक ही पण एक संस्था आहे की नाही, बँक ही पण आपली एक संस्था आहे. म्हणून बँकेसाठी कोणता नियम लावायचा असतो, पर्सनल अकाउंटचा. येतं लक्षात. बँकेसाठी कोणता नियम लावणार आपण, पर्सनल अकाउंटचा. सर तुम्ही म्हणणार हे तर पैसे परत मिळणार आहेत, मग आपली ॲसेट्स आहे. बरोबर आहे, ॲसेट्स आहे. मग कॅशसाठी आपण ॲसेट्सचा नियम लावणार. पण बँकेचं नाव जर आलेलं आहे, मी तुम्हाला आत्ता थोड्या वेळापूर्वी बोललो, बँकेचं नाव नाही पण दिलेलं असेल, पण ते शेवटी काही ना काही नाव बँकेचं आहे, हे लक्षात घ्या. बँकेचं नाव केव्हा दिलेलं असतं, जेव्हा एकच व्यापाऱ्याचे जर वेगवेगळ्या बँकेमध्ये अकाउंट जर असतील तेव्हा बँकेचं नाव तुम्हाला दिलेलं असतात. आता जर त्याचं एकच बँकेत अकाउंट जर आहे, मग त्याला परत परत नाव लिहिण्याची गरज नाही, कारण त्याचं अकाउंट एकच बँकेमध्ये आहे. बरोबर आहे की नाही. मग इथे फक्त बँकेचं नाव दिलेलं आहे, याचा अर्थ काय होतोय की इथे जी त्याची रेग्युलर बँक आहे त्याच बँकेचं नाव इनडायरेक्टली आहे. मग बँकेचं नाव जर येतंय किंवा बँक शब्द येतोय तर ही एक संस्था आहे, आणि संस्थेसाठी कोणता नेम लावतो आपण, पर्सनल. ओके. तर मग आता इथे बँकेला आपण नियम लावतोय पर्सनल. आपण बँकेसाठी नियम लावला पर्सनल. इतकं क्लिअर झालं. आता बघा टू इफेक्ट्स. आता टू इफेक्ट्स म्हणजे काय, परत मी पेज समोर घेतो आहे. टू इफेक्ट्स म्हणजे नेमकं काय, तर बघा मी ते तुम्हाला क्लिअर करून देतो. आता टू इफेक्ट्स याचा अर्थ काय होतोय, बँक पर्सनल अकाउंट आहे. आता पर्सनल अकाउंटचा नियम काय आहे, व्यक्ती व संस्था संबंधी. मग टू इफेक्ट्समध्ये एक तर रिसिव्हर येईल किंवा गिव्हर येईल.
एक तर रिसिव्हर येईल किंवा मग गिव्हर येईल. म्हणजे ही जी बँक आहे, आता बघा नियम काय आहे, डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. रिसिव्हर म्हणजे घेणारा, गिव्हर म्हणजे देणारा. रिसिव्हर म्हणजे घेणारा, गिव्हर म्हणजे देणारा. आता इथे बँक नेमकं पैसे घेत आहे की देत आहे? बँक इथे पैसे रिसिव्ह करत आहे की गिव्हर आहे, हा आपल्याला बघायचा आहे. तर ह्या व्यवहारामध्ये आपण काय करतोय, पैसे बँकेतनं काढतोय की जमा करतोय? आपण बँकेत पैसे डिपॉझिट जमा करतोय. तर मला सांगा बँक काय काम करणार आहे, पैसे घेईल की देईल? आत्ता बँक पैसे आपल्याकडनं घेते आहे, म्हणजे बँक कोण झाली, रिसिव्हर. बँक कोण होऊन गेली, रिसिव्हर. बँक जर रिसिव्हर आहे, बरोबर आहे की नाही, बँक जर रिसिव्हर आहे तर आपण इथे टू इफेक्ट्स मध्ये लिहू, बँक रिसिव्हर आहे की गिव्हर आहे? बँक इज रिसिव्हर, कारण इथे बँक पैसे घेते आपल्याकडनं, तर बँक कोण झाली, रिसिव्हर झाली. इतकं क्लिअर आहे. आता कॅश, कॅशसाठी कोणता नेम लावतो, रिअल अकाउंटचा. ॲसेट संबंधी, डेबिट वाट कम्स इन, क्रेडिट वाट गोज आउट. आलं असेल तर डेबिट कर, गेलं असेल तर क्रेडिट कर. आता मला सांगा बँकेत जर पैसे आपण जमा करतोय तर रोख पैसे आपल्याकडे येत आहेत की आपल्याकडनं जात आहेत? आपल्याकडनं पैसे जातील, मग कॅश कम्स इन की गोज आउट आहे? कॅश काय आहे, गोज आउट आहे. कॅश आपल्याकडनं जात आहे. मग आपण इथंच लिहायचं आहे, हे कॅश संबंधी लिहायचं आपल्याला. कॅश काय होतं, आपल्याकडनं जाते, कॅश गोज आउट. आपल्याकडनं कॅश गेली आणि ट्रान्झॅक्शन तुमचं संपलं. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, डेबिट किंवा क्रेडिट लिहायचं आहे. तर मला सांगा बँक रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. जो रिसिव्हर आहे त्याला काय करा, डेबिट. मग रिसिव्हर कोण आहे इथे, बँक, म्हणून आपण बँकेला डेबिट करू. डेबिट वाट कम्स इन, क्रेडिट वाट गोज आउट, रिअल अकाउंटचा नियम आहे. मग इथे मला सांगा कॅश काय आहे, गोज आउट आहे. मग क्रेडिट वाट गोज आउट, जे जाईल त्याला काय करा, क्रेडिट. इथे कॅश जाईल म्हणून कॅशला क्रेडिट. समजतं इथपर्यंत? याच्या बिलकुल आता विरुद्ध ट्रान्झॅक्शन आपण आता बघणार आहोत, बिलकुल याच्या विरुद्ध. बघा मी क्लिअर करतो. 17 नंबर ट्रान्झॅक्शन, कॅश विड्रॉन फ्रॉम बँक. विड्रॉनचा अर्थ तो काढणे. विड्रॉन म्हणजे काढणे. शब्दांकडे लक्ष द्या. कशा करता काढले काहीच सांगितलेलं नाही, म्हणजे हे पैसे बिझनेससाठी काढलेले आहे. हे पैसे कशा करता काढले, बिझनेससाठीच काढलेले आहेत. आता बिझनेससाठी जर पैसे काढलेले आहेत तर काय क्रिया घडणार आहे बघा. आता परत 2 अकाउंट आपल्याला घ्यायचे आहेत. कॅश विड्रॉन, विड्रॉन म्हणजे काढले, पैसे काढले बँकेतनं आपण. कशा करता काढले, बिझनेस करता काढले. बिझनेसमध्ये काय येणार आहे, बिझनेसमध्ये काय येणार आहे, कॅश. भले मग ती कुठून पण येऊ द्या, कुठून आले आपण ते नंतर बघू, पण बिझनेसमध्ये काय येऊन गेली, कॅश आलेली आहे. पहिलं अकाउंट सापडलं कॅश. आता मला सांगा पैसे कुठून आले, कोणाकडनं उधारी आली का, नाही. कोणी आपल्याकडनं माल खरेदी केला का, नाही. मग पैसे आले म्हटल्यावर कुठून तरी आले असतील, इतकं तर फिक्स आहे. असं तर काही झालं नाही ना, देव प्रकट झाले आणि आपल्याला पैसे देऊन चालले गेले, असं तर काही घडलेलं नाही आहे. तर आपल्याकडे पैसे कुठून आलेले आहेत, बँकेमधून. मग बरोबर आहे की नाही, असं काही झालं नाही ना की गणपती बाबा प्रसन्न होऊन गेले आणि आपल्याला पैसे देऊन चालले गेले, असं काही घडलंय का, नाही घडलेलं. म्हणजे पैसे हे बँकेमार्फत आलेले आहेत, बँकेकडनं आलेले आहे. मग आपल्याला दुसरं अकाउंट बँकेचं घ्यावं लागेल. बघा जसं आपण 2 अकाउंट इथे घेतले, इथे बँकेत पैसे जमा केले होते तरी बँक आणि कॅशचा संबंध आला. इथे बँकेतनं पैसे काढले, कावर काढलं हे सांगितलेले नाहीत, म्हणजे ते बिझनेससाठीच काढलेले आहे. पैसे आपण बिझनेससाठीच काढलेले आहेत. बिझनेससाठी जर पैसे काढलेले आहेत तर आपल्या बिझनेसमध्ये काय येतं आहे, कॅश. आणि कुठून आले पैसे, तर बँक. क्लिअर झालं. आता आपण याला क्लासिफिकेशन करू. कॅशला कोणतं अकाउंट लावतो आपण नेहमी, रिअल. तर बँकेला आता इतकंच बघितलं आपण वरती, पर्सनल. बँकेला कोणतं अकाउंट लावणार, पर्सनल. क्लिअर इथपर्यंत. आता रिअल अकाउंटचा नियम आत्ता आपण बघितला होता. परत तुमच्यासमोर तो कागद मी समोर आणतो समजण्याकरता, कन्फ्यूज होऊ नका. कागद मी समोर घेऊन आलो. नियम बघा रिअल अकाउंटचा काय आहे. बघा इथे डेबिट वाट कम्स इन, क्रेडिट वाट गोज आउट. आता मला सांगा याच्यामध्ये कॅश कम्स इन आहे की गोज आउट आहे. कॅशला रिअल लागेल एवढं फायनल आहे की नाही, इतकं समजलं. मग रिअलमध्ये पण डेबिट की क्रेडिट हे समजलं पाहिजे. मग आता मला सांगा कॅश या व्यवहारामध्ये आपण बँकेतनं पैसे काढतोय तर कॅश येते की जाते, येते. कम्स इन आहे की नाही, मग इथे आपण लिहू कॅश कम्स इन. कॅश कम्स इन, बरोबर आहे. डेबिट वाट
कम्स इन, जे पण येईल त्याला डेबिट करा. काय येतं आपल्याकडे कॅश, म्हणजे कॅशला काय होऊन जाईल डेबिट. आता राहिला विषय बँकेचा. आता बँकेसाठी कोणता नियम लावतो, पर्सनलचा नियम काय, डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. बँक जर घेत असेल पैसे तर बँक रिसिव्हर, बँक जर पैसे देत असेल तर बँक गिव्हर. मला सांगा ह्या व्यवहारामध्ये आपण बँकेतून जर पैसे काढतोय तर बँक पैसे घेते की देते, आपल्याला देते, म्हणजे बँक कोण झाली पाहिजे गिव्हर. मग इथे आपण लिहू बघा, बँक इज अ गिव्हर, बँक इज गिव्हर. डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर, डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. तर मग बँक इज गिव्हर, बँक पैसे देत आहे म्हणून बँक काय झाली गिव्हर झाली. इतकं क्लिअर आहे. आता इथपर्यंत आपण पूर्ण क्लिअर केलं, 2 ट्रान्झॅक्शन इथपर्यंत समजले असतील. आता बघा आपण नेक्स्ट ट्रान्झॅक्शनकडे जाणार आहोत. जर काही शंका असेल तर विचारा. बघा हे 2 ट्रान्झॅक्शन आहेत, बरोबर आहे. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. आता बघा हे कारण, ते 2 ट्रान्झॅक्शन अगोदर घेण्याचे कारण काय आहेत, इथे चेक शब्द आलेला आहे आणि चेक म्हणजे बँकेचा संबंध येतो. मग जेव्हा तुम्हाला बँकेत पैसे जमा करण्याची एंट्री आणि काढण्याची एंट्री जमणार नाही तोपर्यंत काही समजणार नाही, म्हणून अगोदर मी त्या 2 एंट्रीज घेतल्या. मग आता आपण हे पुढचे ट्रान्झॅक्शन बघू. तर बघा आता परचेस फर्निचर बाय चेक. कधी पण लक्षात ठेवा चेक शब्द आलेला आहे, चेकचा मराठी अर्थ होतो धनादेश, चेकचा मराठी अर्थ होतो धनादेश. हे चेक कसे असतात, काय असतात, हे पण याच्यावर मी सेपरेट एक व्हिडिओ तुमच्याकरता बनवणार आहे, काळजी करू नका. चेक काय असतं मी समजावून सांगतो फक्त तुम्हाला. चेक हे चलनी नोटचं काम करतं. चेक कसलं काम करतं, चलनी नोटचं. बहुतेकांनी चेक बघितलेला पण असेल. म्हणजे काय असतं, पेपर मनी याला म्हणतात. इन शॉर्ट चेक म्हणजे असे एक कागद असतो, असं एक डॉक्युमेंट असतं, असं एक प्रूफ असतं की आपण जर तो कोणाला दिला तर आपण त्याला तेवढे पैसे देत आहोत याचा तो पुरावा आहे, बरोबर आहे. पण कॅशलेस ट्रान्झॅक्शन आहे, पैसे रोख बाळगण्याची गरज नाही, तर चेकमार्फत व्यवहार केले जातात, बरोबर आहे की नाही. मग मला सांगा चेक जर कोणाला दिला किंवा आपल्याला मिळाला तर याचं पैशामध्ये रूपांतर नेमकं कुठे करता येईल, नगरपालिकेत जाऊन करता येईल का, नाही, बरोबर आहे की नाही. तर चेकचं जर आपल्याला बँकेत जर चेकचं जर आपल्याला कॅशमध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्यासाठी एकच बेटर ऑप्शन असतं, एकच ऑप्शन असतं की बँकेत जावं लागेल. तुम्हाला कधी ना कधी बँकेत जावंच लागेल त्या चेकसाठी. भले आपण एक चेक 10 लोकांना फिरवू द्या, पण 10व्या व्यक्तीला बँकेत शेवटी जावंच लागेल. भले आपल्याला जावं लागणार नाही. ए ने बीला चेक दिला, बी ने सीला दिला, सी ने डीला दिला, डी ने ईला दिला, ई ने एफला दिला. मग 3 महिन्याची याची व्हॅलिडिटी असते. कोणत्याही चेकची व्हॅलिडिटी 3 महिन्याची असते. मग शेवटी कोणाकडे तो चेक असेल त्याला बँकेत जाऊन तो चेक कॅश करावाच लागेल. इतकं लक्षात घ्या. चेकचे प्रकार पण आहेत, ते पण मी तुम्हाला समजणार आहे, काळजी करू नका. 2-3 प्रकार चेकचे आहेत, त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ तुमचा बनवेल. डॉक्युमेंट्सचा एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ मी तुमचा सेपरेट बनवणार आहे, त्यात तुम्ही काळजी करू नका. पण लक्षात घ्या चेकसाठी आपल्याला नेहमी कुठे जावं लागणार आहे, बँकेतच जावं लागणार आहे. इतकं क्लिअर झालं. चेकचे प्रकार 2 आहेत, ते आपण नंतर बघू. पण लक्षात घ्या चेकसाठी आपल्याला नेहमी कुठे जावं लागणार आहे, बँकेत जावं लागणार आहे. इतकं क्लिअर झालं असेल. मग आता आपण 2 अकाउंट्स याच्यामध्ये बघू. परचेस फर्निचर. परचेसचा अर्थ काय सांगितलं, खरेदी करणे. परचेसचा अर्थ होतो खरेदी. फर्निचर सगळ्यांना कळतं, बरोबर आहे की नाही. बाय चेक. आणि कसं खरेदी केलं आपण, चेक मार्फत. आता मला सांगा चेक मार्फत आपण 10,000चं फर्निचर खरेदी केलं आणि त्याला आपण काय दिला, फक्त चेक दिला. मी तुम्हाला चेक कसा असतो हे समजावूनच देतो, 1 मिनिट थांबा. बघा हा असतो स्पेसिमेन ऑफ अँड ऑर्डर चेक. हा चेक आहे. चेकवर काय काय असतं, डेट लिहायची असते, कोणाला दिलं त्याचं नाव लिहायचं असतं, रुपीज लिहायचे असतात, अकाउंट नंबर वगैरे तिथे प्रिंट असतो, अमाऊंट फिलअप करायची असते, तो कोणता चेक आहे हे चेकचं नाव, शक्यतो बँकेचं नाव इथं वरती दिलेलं असतं आणि इथे ज्याने दिलं त्याची सही करायची असते. हा इथं चेकचा नंबर असतो. मी तुम्हाला डायरेक्ट ओरिजिनल चेक पण याचा दाखवून देईल एक वेळा. तर हे असं चेक असतं. तर हे चेक तुम्हाला बँकेचं व्यवहार चेक मार्फत केला जातो, प्रत्यक्षात बँकेत जायची गरज पडत नाही. म्हणजे ज्याला पैसे काढायचे त्याला बँकेत जावंच लागेल,
किंवा ज्याला तो चेक डिपॉझिट करायचा आहे, जमा करायचा आहे, त्याला बँकेत जावंच लागेल. पण आपण जर दिला, आपण काय करतो, इथे फर्निचर खरेदी केलं 10,000चं आणि आपण त्या व्यक्तीला काय केलं, 10,000चा चेक देऊन टाकला, तर आपल्याला बँकेत जायची गरज नाही, कारण आपले पैसे बँकेत जमा आहे. आपले पैसे बँकेत जमा आहेत. आता आपले जर पैसे बँकेत जमा आहेत तर आपल्याकडे रोख पैसे नाही आहेत. आपण त्याला चेक दिला, तो समोरचा व्यक्ती काय करेल, बँकेत जाऊन त्याच्या अकाउंटला तो चेक जमा करेल, आपल्या खात्यामधून पैसे कमी होतील, त्याच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर होतील. ओके. तर मग असं झाल्यानंतर आता काय होतं, आपल्याला 2 अकाउंट्स काढायचे आहेत. सगळ्यात पहिले एक अकाउंट बघू आपण, परचेस फर्निचर. आपण फर्निचर खरेदी केलं आहे की नाही, तर पहिलं अकाउंट आपल्यासाठी तर फिक्स आहे फर्निचर. पहिलं अकाउंट आपल्याकरता फिक्स आहे फर्निचर, कारण फर्निचर खरेदी करतोय. आता तो रोख खरेदी कर, उधार खरेदी कर, तर कोणाकडनं गिफ्ट मिळालं असेल, काही पण उद्या, पण फर्निचर तर आपल्याकडे येत आहे. फर्निचरचा एक व्यवहार झाला. आता मला सांगा, फर्निचर आपण खरेदी केलं, रोख खरेदी केलं की उधार खरेदी केलं? रोख खरेदी केलं. त्यात पण मला सांगा, कॅशने खरेदी केलं की बँकेमार्फत खरेदी केलं? बँकेमार्फत खरेदी केलं. तर मग दुसरं अकाउंट आपल्याला सापडलं, बँक अकाउंट. 2 अकाउंट क्लिअर झाले. क्लासिफिकेशन करू. फर्निचर ही आपली ॲसेट्स आहे, म्हणजेच मालमत्ता आहे, तर आपण त्याला रिअलमध्ये ट्रान्सफर करू. रिअलमध्ये का बरं? मालमत्ता आहे, भविष्यात विकून जिथे पैसे वसूल होतील ते आपली मालमत्ता. फर्निचर आत्ता 10,000चं घेतलं, 2 वर्ष वापरून 2, 3, 4, 5,000मध्ये आपण विकू शकतो, तर आपली काय ती मालमत्ता आहे. रिअल अकाउंट्सचा नियम लावला. बँकेसाठी आत्ता इतक्यात बघितलं आपण, बँक ही एक संस्था आहे. कोणता नियम लावतो? पर्सनल. चेकच्या ठिकाणी आपण कोणता शब्द वापरला आहे? बँक, कारण चेक शब्द लिहित नाहीत. 2 इफेक्ट्स. आता रिअल अकाउंटमध्ये नियम काय? डेबिट वाट कम्स इन, क्रेडिट वाट गोज आउट. हे जे फर्निचर आहे हे एक तर कम्स इन असेल किंवा गोज आउट असेल. फर्निचर एक तर आलं असेल किंवा आपल्याकडनं गेलं असेल. तर मला सांगा, ह्या व्यवहारामध्ये फर्निचर बघा एकदम क्लिअर आहे. आता सगळंच तुम्हाला सोपं होतं आहे. फर्निचरला रिअलचा नियम तुम्हाला लावता येतो आहे. फर्निचर करता रिअल लागेल हे तुम्हाला समजतं आहे की नाही? मग फक्त तर रिअलचा नियम तुम्ही पाठ केला पाहिजे. बघा हा तुमच्या समोर परत आणतो मी कागद, आपला इम्पॉर्टंट पेज आहे आपल्याकडे. तर फर्निचरला तुम्ही रिअल अकाउंट्सचे रूल्स लावतायत. मालमत्ता आहे आपल्याला समजतं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? डेबिट करणार की क्रेडिट करणार हे समजलं पाहिजे. ते केव्हा समजेल? ते कम्सने की गोज आउट हे समजलं पाहिजे. आता मला सांगा, तुम्हाला जर फर्निचर ह्या व्यवहाराचा ट्रान्झॅक्शनचा अर्थ समजतोय, परचेस म्हणजे खरेदी समजतोय, मग तुम्हाला अर्थ लावता आला पाहिजे. खरेदी म्हटलं म्हणजे आपण फर्निचर खरेदी करतोय, तर मला सांगा फर्निचर येईल की जाईल? येईल. मग कम्स इन की गोज आउट, कारण रिअलमध्ये आपण जातोय, तर हे कम्स इन आहे. मग आपण इथं लिहून टाकू फक्त फर्निचर इज कम्स इन. फर्निचरची स्पेलिंग बघा ही आहे, थोडंसं तुम्ही करेक्शन झालं माझ्याकडनं. फर्निचर इज कम्स इन. फर्निचर आपल्याकडे येत आहे. मग डेबिट वाट कम्स इन, क्रेडिट वाट गोज आउट. जे पण आलं असेल त्याला काय करून टाका? डेबिट. काय आलं आपल्याकडे? फर्निचर. मग फर्निचरलाच डेबिट करून टाका, संपला विषय. कारण नियम आपण रिअल अकाउंटचा लावला आहे. रिअल अकाउंटचा नियम काय? डेबिट वाट कम्स इन, क्रेडिट वाट गोज आउट. आलं असेल तर डेबिट कर, गेलं असेल तर क्रेडिट कर. जे पण आपल्याकडे येते त्याला डेबिट कर, जे पण जाईल त्याला क्रेडिट कर. मग हा रिअल अकाउंटचा नियम म्हणतोय. मग फर्निचर आलंय म्हणून फर्निचरला आपण डेबिट करून टाकू, सिंपल आहे. आता काय होतंय? बँक. बँकेसाठी पर्सनल अकाउंटचा नियम लावू. आता बघा कागद घेतो परत मी सोबत, कॉपीचा कागद आहे आपला. पर्सनल अकाउंट व्यक्ती व संस्था संबंधी आहे. बँकेसाठी आपण पर्सनल अकाउंटचा नियम लावला आहे. बघा इथे बँकेसाठी आपण पर्सनल अकाउंटचा नियम लावला. आता पर्सनल अकाउंटचा नियम जर लावलेला आहे तर लक्षात घ्या, ह्या बँकेला एक तर डेबिट किंवा क्रेडिट तर करावंच लागेल. एक तर डेबिट होईल किंवा क्रेडिट होईल. मग डेबिट की क्रेडिट हे कसं ओळखणार? मग याच्यामध्ये बँक रिसिव्हर आहे की गिव्हर आहे हे ओळखा. बँक रिसिव्हर आहे की गिव्हर आहे हे ओळखा. ह्या व्यवहारामध्ये आपण चेक दिलेला आहे. समजा आपण XYZ ह्या व्यक्तीकडनं 10,000चा फर्निचर खरेदी केलेला आहे आणि त्याला 10,000चा आपण चेक दिलेला आहे. आता आपण त्याला चेक दिला, त्याला पैसे कोण देईल रे? बँक देईल. म्हणजे बँक पैसे देते की नाही? मग बँक कोण झाली? गिव्हर झाली. बँक कोण जाईल? गिव्हर. जर बँक गिव्हर झालेली आहे तर इथे आपण लिहून टाकू बँक इज गिव्हर. बँक इज गिव्हर. मग डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. जो गिव्हर आहे त्याला काय करून टाका? क्रेडिट करून टाका. मग इथे आपण त्याला क्रेडिट करू, संपला विषय.
आणि इथपर्यंत आपलं ट्रान्झॅक्शन संपलं. आता हे जर समजलं असेल तर पुढचे दोन तुम्हाला 2-3 लवकर समजतील. बरोबर आहे. 14 आणि 15 मध्ये एक नवीन शब्द येणार आहे, ते पण मी समजावून सांगतो. इथपर्यंत क्लिअर झालं असेल. 13 नंबर ट्रान्झॅक्शन, सोल्ड लॅपटॉप बाय चेक. सोल्डचा अर्थ होतो विकला. सोल्ड म्हणजे काय? विकला. आता आपण लॅपटॉप विकत आहोत. आता लक्षात घ्या, लॅपटॉप शब्द आलेला आहे म्हणजे आपलं लॅपटॉप विकण्याचा बिझनेस नाही. आपण आपलं जे वापरतो लॅपटॉप आहे ते लॅपटॉप आपण विकत आहोत. लक्षात घ्या. पण कसं विकलं रे? बाय चेक. आणि समोरच्या व्यक्तीकडनं आपण काय घेतलेलं आहे? चेक घेतलेला आहे. आता बघा, वस्तू विकल्यावर चेक मिळणार आहे. वस्तू विकल्यावर आपल्याला चेक मिळणार आहे आणि वस्तू खरेदी केल्यावर चेक आपण दिलेला आहे. थोडंसं तुम्हाला मी इथे क्लिअर करतो. थेरीचा विषय आहे, थोडासा लक्षात घ्या. बँकेचा बॅलन्स वाढतो की कमी होतोय या कागदावर मी समजावून सांगतो. बघा, चेकसाठी आपण नेहमी कोणता शब्द वापरणार? बँक. चेकसाठी आपण नेहमी कोणता शब्द वापरणार? बँक. आता लक्षात घ्या, चेक इश्यूड. इश्यूडचा अर्थ होतो दिला. बरोबर आहे. जेव्हा पण आपण चेक दिला तर आपला बँकेतला बॅलन्स कमी होतो. जेव्हा पण आपण चेक दिला तेव्हा बँकेचा बॅलन्स काय होतो? कमी होतो. म्हणून इथे ह्या बँकेला क्रेडिट केलं जातं. बँकेला काय म्हणत जातं? क्रेडिट. कारण बँकेचा बॅलन्स कमी झाला म्हणजे बँक गिव्हर झाली. बघा, इथे आपण चेक दिला होता तर बँकेला ऑटोमॅटिक काय झालं? क्रेडिट झालं. सोपे हिंट आहेत. आता समजा चेक रिसिव्ड असेल, रिसिव्ड म्हणजे मिळाला. जर चेक मिळाला असेल तर आपला बँकेचा बॅलन्स इथे वाढला आणि मग त्याला काय करायचं असतं? बँकेला नेहमी डेबिट. हे शब्द लक्षात ठेवा. याच्यामध्ये अजून नवीन भर पण होणार आहे. थोडंसं हे कुठंतरी साईडला एका पेजवर लिहित चला. जे एक्स्ट्राचं मी सांगतोय ना तुम्हाला, हे तुम्ही कुठंतरी वर्किंग नोट म्हणून लिहित चला शेवटच्या पेजवर किंवा मधल्या कुठंतरी पेजवर. बरोबर आहे की नाही? कारण हे तुम्हाला कधी पण वाचलं तर लक्षात आलं पाहिजे. क्लिअर झालं? तर बघा, आता चेक मिळाला तर आपला बँकेचा बॅलन्स वाढेल. चेक दिला तर बँकेचा बॅलन्स ऑटोमॅटिकली कमी होऊन जाईल. आता बघा, इथं काय होतं ह्या व्यवहारामध्ये? सोल्ड लॅपटॉप बाय चेक. आपण लॅपटॉप विकला रे. आपण लॅपटॉप काय केला? विकला. आता लॅपटॉप विकल्यानंतर पैसे आले पाहिजे किंवा उधार विकला असेल. दोन प्रकारे विकता येईल, तर रोख किंवा उधार. आता मला सांगा, इथे लॅपटॉप आपण रोख विकलाय की उधार विकलाय? चेक शब्द आलेला आहे. बँकेमार्फत व्यवहार झाला आहे की नाही? म्हणजे इथे व्यवहार उधारीचा आहे की रोखीचा आहे? रोखीचा आहे. पण कॅश न वापरता चेक मार्फत व्यवहार झाला आहे आणि चेकच्या ठिकाणी आपण नेहमी कोणता शब्द घेतो? बँक. बरोबर आहे. आणि इथे आपण काय विकलं रे? लॅपटॉप. म्हणजे दुसरा अकाउंट कोणतं येऊन जाईल आपल्याकडे? लॅपटॉप. आता हे लॅपटॉप तुम्ही इथे वरती लिहा किंवा खाली लिहा, फक्त इथे डेबिट आणि क्रेडिटमध्ये व्यवस्थित तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. हे पण तुम्ही क्लिअर करून घ्या या उदाहरणामध्ये. तर बँकसाठी कोणता अकाउंट लावतो आपण क्लासिफिकेशनमध्ये? पर्सनल. आणि लॅपटॉपसाठी रिअल. बँकसाठी पर्सनल, लॅपटॉपसाठी रिअल. आता बघा, बँकसाठी पर्सनल लावतो हे फायनल झालं. तर पर्सनलचा नियम माहिती पाहिजे. आता मी कागद समोर आणत नाही, तुम्ही पर्सनलचा नियम लक्षात घ्या. काय आहे? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. जो घेणारा आहे त्याला डेबिट करा, देणारा आहे त्याला क्रेडिट करा. मग इथे बँकेसाठी पर्सनलचा नियम लावला आहे. आता मला सांगा, ह्या व्यवहारामध्ये आपली बँक पैसे घेईल की देईल? आपण वस्तू विकलेली आहे, लॅपटॉप विकलंय, आपल्याकडे लॅपटॉप तर गेलं, तर पैसे आले पाहिजे की नाही आपल्याकडे? तर पैसे कुठे जमा होतील? बँकेत जमा होतील. कारण हा चेक आपण बँकेत जमा करणार, तर बँक काय करेल? ज्याने आपल्याकडनं लॅपटॉप घेतलं त्याच्या अकाउंटमधून बॅलन्स कमी होईल आणि आपल्या अकाउंटला बॅलन्स जमा होऊन जाईल. म्हणजे इन शॉर्ट, आपली बँक आपल्या खात्यावर पैसे जमा करेल, आपली बँक पैसे घेईल. मग बँक कोण झाली? रिसिव्हर. मग इथे बँक इज रिसिव्हर. बँक इज रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर. जो रिसिव्हर त्याला डेबिट करा, बँकेला डेबिट झालं. आता लॅपटॉपचा विषय, रिअल अकाउंटचा नियम लागतो. रिअल अकाउंटचा नियम काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट.
लॅपटॉप परचेस करतोय का सोल्ड करतोय? सोल्ड करतोय, विकतोय. लॅपटॉप आपण विकत आहोत. लॅपटॉप जर आपण विकत आहोत तर मला सांगा लॅपटॉपसाठी कोणता नियम लावला? रिअल. मग रिअलचा नियम काय आहे? डेबिट वाट कम्स इन, क्रेडिट वाट गोज आउट. समोर कागद आणतोय बघा मुद्दा म्हणून. रिअलचा नियम काय? डेबिट वाट कम्स इन, क्रेडिट वाट गोज आउट. मला सांगा इथे लॅपटॉप विकल्यानंतर लॅपटॉप येईल की जाईल? तर आपल्याकडनं जाईल. जाईल म्हणजे कम्स इन की गोज आउट? तर गोज आउट. मग बघा इथं आपण लिहू लॅपटॉप इज गोज आउट. डेबिट वाट कम्स इन, क्रेडिट वाट गोज आउट. गोज आउट जे जाईल त्याला क्रेडिट करा. काय केलं आपल्याकडनं? लॅपटॉप. मग इथे आपण लॅपटॉप लिहिलं. संपलं ट्रान्झॅक्शन. जर तुम्ही इथे लॅपटॉपवरती बँक खाली घेतलं असतं तर रिअलवरती पर्सनल खाली आलं असतं, गोज आउटवरती रिसिव्हर खाली असतं. हे बँक नाव डेबिटलाच पण इथे आलं असतं, लॅपटॉप नाव क्रेडिटलाच पण इथे आलं असतं. लक्षात घ्या. पण एंट्री जेव्हा आपण ॲक्च्युअल करणार तेव्हा तुम्हाला डेबिट बाजू अगोदर लिहायची असते आणि क्रेडिट बाजू नंतर लिहायची असते. जेव्हा आपण एंट्री सुरू करू तेव्हा ते आपण बघणार आहोत. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 14 नंबरचं ट्रान्झॅक्शन आहे बघा. बाय. BUY स्पेलिंग लक्षात घ्या. BUY त्याला ऑब्लिक म्हटलंय परचेस. याचा दोघांचा पण अर्थ होतो खरेदी. बघा परचेसचा अर्थ आपल्याला माहिती आहे, मुद्दाम स्लॅश करून तुम्हाला अर्थ लिहून दिले समजण्याकरता. या बायचा पण अर्थ होतो खरेदी करणे. म्हणजे इथे परचेस शब्द जर नसता, हा परचेस शब्द जर नसता तरी पण याचा अर्थ काय होतोय? खरेदी करणे. डॉग सांगायची गरज नाही आहे. डॉग, DOG डॉग आपण शिकलेलो आहोत. बाय चेक आपण काय खरेदी करतोय? कुत्रा खरेदी करत आहोत. बरोबर आहे. डॉग प्राणी खरेदी करत आहोत. इथे बघा आपण सोल्ड हॉर्स म्हटलेलं आहे. इथे हॉर्स म्हणजे घोडा, आपण घोडा विकलेला आहे. इथे डॉग आपण खरेदी केलेला आहे. तर कधी पण लक्षात घ्या, एक शब्द लक्षात घ्या, जेव्हा आपण जिवंत प्राण्यांची खरेदी किंवा विक्री केली जाते, जिवंत प्राण्यांची खरेदी किंवा विक्री केली जाते, किंवा मग त्या प्राण्यांचा जर काही व्यवहार झालेला असेल तर प्राण्यांचं पर्टिक्युलर नाव न लिहिता त्या ठिकाणी शब्द वापरायचा असतो लाईव्ह स्टॉक. शब्द काय वापरायचा असतो? लाईव्ह स्टॉक. लक्षात घ्या, शब्द लक्षात ठेवा. आणि तुम्हाला मी पर्सनल, रिअल, नॉमिनलचं जेव्हा बेसिक समजवलं होतं तेव्हा तुम्हाला हा लाईव्ह स्टॉक शब्द मी तुम्हाला समजवला होता. ज्यांनी व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ पूर्ण बघा. लाईव्ह स्टॉक कशाला म्हणणार? मग जिवंत प्राण्यांसाठी कोणता शब्द वापरायचा? लाईव्ह स्टॉक. इथे डॉग जर आपण परचेस केला असेल किंवा हॉर्स असेल, एलिफंट असेल, कॅमल असेल, काऊ असेल, बफेलो असेल, काही पण असेल, बिझनेसचं असलं पाहिजे तर आपण त्याला काय म्हणणार? नाही मी लाईव्ह स्टॉक म्हणणार. प्राण्यांची नावं लिहायचे नाही. इतकं क्लिअर झालं? ओके. पण आपण खरेदी केला तर कसा खरेदी केला रे? रोख की बँकेमार्फत? तर बँकेमार्फत. चेक शब्द आला म्हणून आपण काय लिहिणार? बँक. संपला विषय. 2 अकाउंट आपल्याला शोधता आले म्हणजे आपलं 50% काम संपलं. 50% काम काय बघता? आता या लाईव्ह स्टॉक आणि बँकला एकाला डेबिट होईल, एकाला क्रेडिट होईल. ते आपल्याला समजलं पाहिजे. ते कसं समजेल? क्लासिफिकेशन करू पहिले. तुम्हाला एंट्री करताना हे पर्सनल, रिअल, नॉमिनल कुठे लिहावं लागत नाही. फक्त तुम्हाला समजण्याकरता बेसिक आपलं आहे. तर लाईव्ह स्टॉक म्हणजे जिवंत प्राणी. जिवंत प्राणी अशी आपली एक वस्तू आहे की जी भविष्यात आपल्याला पैसा निर्माण करून देते. भविष्यामध्ये आपल्याला पैसा निर्माण करून देते आणि भविष्यात जी पैसा निर्माण करून देईल त्याला आपण काय म्हणतो? मालमत्ता. आणि मालमत्ताला नियम कोणता लावतो आपण? रिअल. बेसिकचे व्हिडिओ लक्षात घ्या. लाईव्ह स्टॉक आपण रिअलमध्ये घेतलं होतं कारण ती आपली काय आहे? मालमत्ता आहे, ॲसेट्स आहे. बरोबर आहे. आणि बँकेसाठी त्याचा काही समजण्याची गरज नाही. बँक तर एक संस्था आहे. पर्सनल अकाउंटचा नियम लागेल. ओके. आता बघा टू इफेक्ट, 2 परिणाम काय होतील? तर लाईव्ह स्टॉकला रिअलचा नेम लावला. मग रिअलचा नेम काय? डेबिट वाट कम्स इन, क्रेडिट वाट गोज आउट. एक तर कम्स इन असेल किंवा गोज आउट असेल. मला सांगा ह्या व्यवहारामध्ये डॉग म्हणजे लाईव्ह स्टॉक आलाय की गेलाय? बाय केलाय आपण, आलाय आपल्याकडे. मग इथे म्हणू आपण लाईव्ह स्टॉक कम्स इन. मग डेबिट वाट कम्स इन, जे पण येईल त्याला काय करा? डेबिट करा. काय येतं आहे आपल्याकडे? लाईव्ह स्टॉक. लाईव्ह स्टॉकला डेबिट. आता मला सांगा आपण चेक मार्फत खरेदी केलेलं आहे. ज्याच्याकडनं आपण डॉग बाय केलेला आहे, खरेदी केलेला आहे, त्याला आपण चेक दिला. मग त्याला पैसे कोण देईल? आता बँक देईल. म्हणून चेकच्या ठिकाणी आपण बँक शब्द वापरला. पर्सनल अकाउंट. आता मला सांगा आपण जर कोणाला चेक दिलेला आहे, इश्यू केलेला आहे, आपण कोणाला चेक इश्यू केला आहे, चेक आपण दिलेला आहे,
तर बँकेचा बॅलन्स काय झाला पाहिजे कमी आणि बँकेला काय झालं पाहिजे क्रेडिट. कसं क्रेडिट होईल बघा, बँकेमार्फत आपण चेक देतो आहोत तर आपली बँक पैसे देईल, तर आपली बँक रिसिव्हर की गिव्हर, कारण बँकेसाठी पर्सनल अकाउंटचा नियम, तर पर्सनलचा नियम लक्षात घ्या, डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. तर बँक कोण होऊन जाईल आता, गिव्हर होऊन जाईल. बँक इज गिव्हर, डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. जो क्रेडिट आहे तो बँक, तो गिव्हर होऊन त्याला काय करून टाका क्रेडिट. संपलं. लास्ट ट्रान्झॅक्शन ह्या व्हिडिओचं, सोल्ड हॉर्स. आपण हॉर्स विकला. आता मला सांगायला कसा विकला, थोडंसं मी ट्विस्ट याच्यामध्ये आणलेलं आहे. आत्तापर्यंत आता आपण सर्व ट्रान्झॅक्शन बँकेचे बघितले, बरोबर आहे. सर्व ट्रान्झॅक्शन आपण बँकेचे बघितले. का बरं बँकेचे बघितले, एक तर बँक शब्द आलेला होता बघा, इथे बँक शब्द होता किंवा इथे चेक शब्द होता, म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी बँक घेतलेलाच आहे. मला सांगा इथे बँक किंवा चेक शब्द कुठे आला आहे का, बँक किंवा चेक शब्द कुठे आलेला नाही. याचा अर्थ हा व्यवहार रोखीचा आहे की उधारीचा आहे, हा व्यवहार रोखीचा आहे की उधारीचा आहे. तर नियम बघा, नियम जर ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश शब्द नसेल, तसेच व्यक्ती किंवा संस्थेचे नावही नसेल, तरी तो व्यवहार रोखीचा असतो. म्हणजे एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश शब्द पण नाही आहे, व्यक्तीचं किंवा संस्थेचं नाव पण नाही आहे, तो व्यवहार रोखीचा मानायचा असतो. याचे आपण ट्रान्झॅक्शन अगोदर घेतले आहेत मशिनरी पर्चेसमध्ये. आता मला सांगा इथे घोडा विकला असं म्हटलं आहे, फक्त रोख विकला, उधार विकला, फुकटात दिला की सांगितलं आहे का, नाही. म्हणजे हा व्यवहार रोखीचा आहे. इतकं क्लिअर झालं. रोखीचा आहे म्हणजे याच्यामध्ये कॅश शब्द सायलेंट आहे, कॅश शब्द याच्यामध्ये सायलेंट आहे. सोल्ड म्हणजे विकला म्हटलं की नाही, विकला म्हणजे पैसे आलेच असतील, कारण उधार विकला असं पण कुठं म्हटलेलं नाही आहे. तर हा व्यवहार कसा आहे मग, रोखीचा आहे. बऱ्याचशा मुलांना प्रश्न पडतो की जर सोल्ड म्हणजे विकला म्हणजे पैसे येतीलच म्हणून तो रोखीचा आपण मानला. बाकी विद्यार्थी म्हणतात सर हा उधारीवर पण तर विकला असेल की नाही. 100% बरोबर, तुमची शंका बरोबर आहे, उधारीवर पण विकला असेल, पण मग कोणाला विकला ते नाव दिलं आहे का, बरोबर आहे की नाही. नेमकं आपण हे हॉर्स कोणाला विकला आहे, नाव दिलं आहे का, नाव दिलेलं नाही. नावच जर नावाचा काही संबंध देत नाही आहे, याचा अर्थ हा व्यवहार रोखीचा होऊन गेला आहे. नाव लिहायची कुठे गरजच नाही आहे, म्हणून नाव दिलेलं नाही. ज्याला विकला तर तो व्यक्ती असेल, 100% व्यक्ती असेल, पण त्याचं नाव लिहिलेलं नाही आहे, याचा अर्थ त्याच्याशी आपल्याला काहीच घेणं देणं नाही आहे, पैसे मिळून गेलेले आहेत, म्हणून तो रोखीचा व्यवहार आपण मानला. तर दुसरा अकाउंट कोणता येईल, हॉर्स येईल का, नाही. कोणता येईल, लाईव्हस्टॉक. जिवंत प्राण्यांसाठी नेहमी कोणता शब्द वापरतात, लाईव्हस्टॉक. आणि जर मेलेले प्राणी असतील तर त्याची जी कातडी असते ती विकली जाते, त्याला कार्कसेस म्हणतात. ते आपल्याला येत नाही, फक्त लक्षात ठेवा, कार्कसेस म्हणतात. 2 अकाउंट्स आले, कॅश आणि लाईव्हस्टॉक. कॅश कोणता नेम लागतो, रिअल. लाईव्हस्टॉक करता सुद्धा रिअल. कॅश पण रिअल आहे, लाईव्हस्टॉक पण रिअल आहे. आता मला सांगा रिअल अकाउंटचा नेम काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. दोघांसाठी रिअल लागला, पण लक्षात ठेवा ह्या दोघांपैकी एक डेबिट लाईल एक क्रेडिट लाईल, इतकं फायनल आहे. आता मला सांगा कॅश कम्स इन आहे की गोज आउट आहे. इथे विकलं म्हणजे कॅश कम्स इन आहे, कॅश आपल्याकडे येईल. डेबिट व्हॉट कम्स इन, आपल्याकडे कॅश येते म्हणून कॅश डेबिटमध्ये. लाईव्हस्टॉक, आता मला सांगा लाईव्हस्टॉक येतं आहे की जातं आहे आपल्याकडनं, विकलं म्हणजे आपल्याकडनं हॉर्स जातो आहे. लाईव्हस्टॉक गोज आउट, क्लिअर आहे. लाईव्हस्टॉक आपल्याकडनं गेलेलं आहे, मग जे गेलं त्याला काय करून टाका, क्रेडिट. जे गेलं त्याला क्रेडिट करून टाका. आणि बघा पूर्ण ट्रान्झॅक्शन आपण संपवले. आता बघा इथे तुम्ही पॉज करून हे सगळं तुम्ही लिहू शकतात. काही शंका असेल तर एकदम फ्रँकली मला विचारा. 6 ट्रान्झॅक्शन आपण संपवलेले आहेत. पुढचे आपण आता वेगळे भरपूर ट्रान्झॅक्शन बघणार आहोत. नंतर आपण एंट्रीला सुरुवात करू. हा बेस तुमचा पक्का झाला पाहिजे. तुम्हाला काय शिकायचं फक्त याच्यामधून की प्रत्येक ट्रान्झॅक्शनमधून 2 अकाउंट काढता आले पाहिजे. ते अकाउंट नेमकं पर्सनलचं आहे, रिअलचं आहे की नॉमिनलचं हे लावता आलं पाहिजे. ते लावल्यानंतर रूल्सचा इथे फरक पडणार आहे, रूल्स इथे कामात पडणार आहेत. नंतर मग त्या रूल्सवरनं ह्या अकाउंटला डेबिट करायचं की क्रेडिट करायचं हे समजून घ्यायचं असतं. मग जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल एंट्रीज करणार ना, तेव्हा तुम्हाला फक्त कोणते कॉलम कामात पडतील, 2 अकाउंट्स आणि डेबिट आणि क्रेडिट. हे बाकी सगळं आपल्याला मनात करायचं असतं आणि त्याची प्रॅक्टिस तुमची भरपूर होऊन जाईल. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही काय करायचं आता बघा सोल्ड हॉर्स म्हटलं आहे की नाही, इथे बाय डॉग म्हटलेलं आहे. मग तुम्ही कोणत्या पण प्राण्याचे नावं घ्या, प्राण्यांची नावं चेंज करा आणि इथे हे प्रॅक्टिस करत बसा.
बरोबर आहे की नाही. इथे फर्निचर खरेदी विक्री झालं आहे की नाही, लॅपटॉप विक्री झालं आहे, फर्निचर खरेदी झालेलं आहे. तुम्ही लॅपटॉप खरेदी करून बघा आणि फर्निचर विक्रीचा करून बघा, मग तुम्हाला प्रॅक्टिस करायला भरपूर ट्रान्झॅक्शन अवेलेबल आहे. ओके, बाकी आपण पुढच्या लेक्चरमध्ये क्लिअर करू.